DHS रिलेटेड एक अपडेट आलेला आहे आणखीन एक वेटिंग लिस्ट लागलेली आहे 27 तारखेला आणि 24 तारखेच्या यादीमध्ये पण एक 24 तारखेचा यादी आलेली आहे रिवाईज यादी आलेली आहे. तर कोणत्या कोणत्या याद्या आलेल्या आहेत ते बघू एकदा. साईट आणखीन पण चालत नाही आरोग्य विभागाची. तुम्ही गुगल सर्च केलं तुम्ही बघा हे साईट असं ब्लॅकमध्ये दिसत आहे. त्याला जर तुम्ही ओके क्लिक केलं तर साईट चालत नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे येणारे तुमच्या साईटवर वगैरे टाकत आहे ते याद्या. तर ह्या याद्या तुम्हाला सर्व ग्रुपवर मिळून जातील आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल तुम्हाला. हे सर्व याद्या मी तिथे टाकलेल्या आहेत. तिथे तुम्हाला मिळतील सर्व याद्या ह्या. ठीक आहे. तर कोणती यादी लागली नवीन यादी बघा. तर अकोला विभागाची लागलेली आहे. DHS अकोलाची स्टाफ नर्स गव्हर्नमेंट. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी एकत्रच गव्हर्नमेंटचे मेल फिमेल एकत्रच टाकलेले आहे त्यांनी. ठीक आहे. हे फिमेल कॅन्डिडेट आहे आणि तिथून खाली मेल कॅन्डिडेट. तर ह्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिलं SC कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांचं सिलेक्शन झालं आहे ओपन वुमन्स रिझर्वेशनमध्ये. ओपनमध्ये मार्क जास्त असल्यामुळे ओपनमधून झालेलं आहे. त्याच्यानंतर ओपनचंच कॅन्डिडेट आहे त्यांचं ओपनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. 112ला कट ऑफ गेलेलं आहे. तर ऑलमोस्ट 112 ठीक आहे. हे SC कॅन्डिडेट आहेत पण हे ओपनमध्ये गेले होते मार्क्स जास्त असल्यामुळे. तर यांचं 112च कट ऑफ गेलेलं आहे. फक्त लास्टचे जे कॅन्डिडेट आहेत दोन त्यांचे हे ओपन अगेन्स्ट गेलेले आहेत. PT पार्ट टाईम हे पण पार्ट टाईम अगेन्स्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. नेक्स्ट 112चा कॅन्डिडेट जो आहे तो SC PROG प्रोजेक्ट अफेक्टेड. ठीक आहे. शॉर्टमध्ये त्यांनी तसं लिहिले. तर त्यांचा प्रोजेक्ट अफेक्टेडमधून झालेलं आहे 112. EWSचं 94पर्यंत आलेलं आहे कट ऑफ. EWS वुमन्स रिझर्वेशनमधून सिलेक्शन झालेलं आहे लास्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहेत आता मेल कॅन्डिडेट बघा. OBCचं 4 कॅन्डिडेट आहेत मेल. OBC त्याचं ओपनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. विजय त्यांचं पण ओपनमध्ये 132 130 मार्क्स. त्याच्यानंतर SC कॅन्डिडेट आहे त्यांचं कॅटेगरीमधून सिलेक्शन झाले 128 मार्क आणि EWS 120 मार्क. तर EWS कॅटेगरीमधूनच सिलेक्शन झालेलं आहे. तर हे आहे गव्हर्नमेंटची लिस्ट अकोलाची. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अकोलाची प्रायव्हेटची लिस्ट. याच्यामध्ये बघा याच्यामध्ये पण सेम गव्हर्नमेंट सारखंच प्रायव्हेटमध्ये पण फिमेल आणि मेल एकत्रच लिस्ट दिलेली आहे. हे फिमेल कॅन्डिडेट आहे वर, इथून खाली मेल कॅन्डिडेट. ओके. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं ओपन अनरिझर्वड कॅन्डिडेट आहे ज्याचं 95ला सिलेक्शन झालेलं आहे वुमन्स रिझर्वेशनमध्ये. त्याच्यानंतर NTB ते पण ओपनमध्ये गेले 95. SC कॅन्डिडेट त्याचं कॅटेगरीमधून सिलेक्शन झाले 95. त्याच्यानंतर नेक्स्ट SC कॅन्डिडेट 93 अगेन्स्ट PT पार्ट टाईममध्ये सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डिडेट आहे सेम 93 मार्क्सलाच अगेन्स्ट पार्ट टाईम आणि 93 सेम अगेन्स्ट पोर्टमध्ये. तर 93 अगेन्स्टमध्ये गेलेलं आहे कट ऑफ लास्ट SC 93पर्यंत. हे झाले फिमेल कॅन्डिडेट. त्याच्यानंतर मेल कॅन्डिडेट आहेत दोनच. एक SCचा कॅन्डिडेट आहे जे ओपन जनरलमध्ये गेला 104 मार्क्स आहेत आणि VJAचा कॅन्डिडेट ज्याचं कॅटेगरीमधून सिलेक्शन झाले VJAचं 102 मार्क्सला. तर हे झाले प्रायव्हेटचे अकोला डिव्हिजन. ठीक आहे. तर अकोला डिव्हिजनचे लिस्ट लागले. आता चेंजेस जे झालेले आहेत ते ठाणे डिव्हिजनच्या लिस्टमध्ये काही चेंजेस दिसत आहेत. तर ही लिस्ट आहे जी सेकंड वेटिंग लिस्ट, जी ठाण्याची लास्ट लिस्ट लागली होती ती सेकंड वेटिंग लिस्ट लागली होती. त्याचा व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवर टाकलेला. मी त्यावेळेस पण ही लिस्ट दाखवली होती. तर 24 तारखेला त्यांनी परत एक लिस्ट टाकलेली आहे. सेकंड लिस्टच रिवाईज लिस्ट म्हणून टाकलेली आहे त्यांनी. ठीक आहे. आणि ही लिस्ट टाकली. ठीक आहे. आता हे थोडं रोटेटेड आहे. तर यांनी रिवाईज लिस्ट म्हणून टाकलेली आहे 24 तारखेला आणि ही वाली लिस्ट टाकलेली आहे. तर याच्यामध्ये बघा लिस्ट रिवाईज म्हणून टाकलेली आहे सेकंड लिस्टच, पण ह्याच्यामध्ये नाव वेगळे दिसत आहेत. कारण हे बघा एक कॅन्डिडेट बघू आपण. हे गव्हर्नमेंटचे आहे स्टाफ नर्स गव्हर्नमेंट ठाणे वुमन्स रिझर्वेशन. फर्स्ट कॅन्डिडेट जो आहे याच्यामध्ये शहनाज. ठीक आहे. शहनाज नावाचा फर्स्ट कॅन्डिडेट आहे गव्हर्नमेंट वुमन्स रिझर्वेशनमध्ये. ओके. ओपन वुमन्स रिझर्वेशन. आणि ही जी याच्या आधी लिस्ट लागली होती जवळपास 10 तारखेला जी लिस्ट आपण दाखवली होती मी तुम्हाला ती ही वाली लिस्ट. याच्यामध्ये पण सेम असंच सर्व कॅडरची एकत्रच लागली होती. तर त्यावेळेस बघा ओपन वुमन्स रिझर्वेशन हां येते बघा हे ओपन वुमन्स रिझर्वेशन. त्यावेळेस फर्स्ट कॅन्डिडेट होता श्रुतिका. इथं शहनाजचं कुठं नाव नाही आहे लिस्टमध्ये. तर त्यांनी रिवाईज म्हणून टाकलं आहे. पण ह्या लिस्टमध्ये त्या कॅन्डिडेटचे आणि ह्या कॅन्डिडेट्सचे नावं वेगवेगळे आहेत. ठीक आहे. या लिस्टमध्ये किती कॅन्डिडेट आहेत बघा. भरपूर कॅन्डिडेट होते. भरपूर मोठी लिस्ट होती. नावं पण वेगळे होते आणि याच्यामध्ये पण नावं चेंजेस आहेत. याच्यामध्ये एक जनरली आणखीन दुसरं एक एक्झाम्पल बघू आपण.
स्टाफ नर्स गव्हर्नमेंट, ठीक आहे, मेल कॅन्डिडेट. याच्यामध्ये बघा स्टाफ नर्स गव्हर्नमेंट मेल कॅन्डिडेट जो फर्स्ट कॅन्डिडेट आहे अक्षय नावाचा, अक्षय कदम, ठीक आहे, गव्हर्नमेंट मेल अक्षय कदम. आणि आधीची जी लिस्ट लागली होती त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट मेल कॅन्डिडेट, ओके, कॅटेगरी अक्षय कोणत्या याच्यामध्ये, ओपन जनरल, ठीक आहे, ओपन जनरलमध्ये. आणि याच्यामध्ये पण गव्हर्नमेंट, हे बघा ओपन जनरल, याच्यामध्ये जो कॅन्डिडेट आहे तो योगेश पवार नावाचा आहे. तर याच्यामध्ये पण चेंजेस दिसत आहेत. त्यांनी सेकंड लिस्ट जरी रिवाईज म्हणून टाकलेली असली, ठीक आहे, सेकंड वेटिंग लिस्ट रिवाईज म्हणून जरी टाकली असली तरी लिस्ट ही वेगळी आहे. ॲक्च्युली ती थर्ड टाकायला पाहिजे होते त्यांनी, पण सेकंड टाकलेलं आहे त्यांनी टाकताना. त्याच्यामुळं आत्ता जी लिस्ट आहे, ठीक आहे, ही लिस्ट मी ग्रुपवर टाकेन आत्ताची, ही वाली लिस्ट, ठीक आहे, साईट चालत नाही आहे, तुम्हाला एक ग्रुपवर मिळतील सर्व लिस्ट. त्याच्यामध्ये तुमचं नाव चेक करा, सिलेक्शन झालं असेल तर मेल चेक करत राहा, डी डी ऑफिसला कॉन्टॅक्ट करा आणि डी व्हीला जा. कारण कॅन्डिडेट्सला कसं सिलेक्शन होऊन माहीतच नसेल की त्यांचं सिलेक्शन झालं आहे, तर चान्स जाईल. इतके कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं आहे. तर तुम्हाला ही लिस्ट मी ग्रुपवर टाकेन व्हॉट्सअपला, लिंक मिळेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही चेक करा तुमचं नाव आहे का, आणि असेल तर डेफिनेटली डी व्हीला जा, ठीक आहे. कारण याच्यामध्ये त्यांनी रिवाईज म्हणले पण ॲक्च्युली रिवाईज नाही आहे, नेम चेंजेस आहेत. मी मार्क्स पण चेक केले, तिथून पुढले मार्क्स आहेत, लास्ट जो कट ऑफ लागला होता तिथून पुढले मार्क्स आहेत. त्याच्यामुळे ज्यांचं नाव आहे नवीन लिस्टमध्ये त्यांनी डी व्हीला जा, सेकंड लिस्ट आहे म्हणून नका बसू, ठीक आहे. तर परत एकदा सांगतो, टोटल किती लिस्ट लागल्या, आपले 8 डिव्हिजन आहेत. त्याच्यापैकी ठाणे, पुणे, ठीक आहे, ठाणे, पुणे आणि लातूर, तर ह्यांच्या टोटल 3 लिस्ट लागलेल्या आहेत, एक सिलेक्शन लिस्ट आणि 2 वेटिंग लिस्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता ह्याची पण लागली, अकोलाची आणखी एक लागली. त्याच्यामुळे आता टोटल अकोला, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर यांच्या टोटल 4 लिस्ट लागलेल्या आहेत, एक सिलेक्शन लिस्ट प्लस 3 वेटिंग लिस्ट. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नागपूर आणि नाशिक, यांच्या सर्वात जास्त लागलेल्या आहेत. टोटल नागपूर आणि नाशिक यांच्या टोटल 5 लिस्ट लागलेल्या आहेत, एक सिलेक्शन लिस्ट प्लस 4 वेटिंग लिस्ट. अशा टोटल 8 विभागाच्या आपल्या याद्या लागलेल्या आहेत. 8 विभागामध्ये मी आता तुम्हाला सांगितलं 3 विभागाच्या टोटल 3 याद्या लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर 3 विभागाच्या टोटल 4 याद्या लागलेल्या आहेत. आणि राहिलेले 2 विभाग नागपूर आणि नाशिक यांच्या टोटल 5 याद्या लागलेल्या आहेत, ठीक आहे. तर टोटल इतक्या याद्या लागलेल्या आहेत आत्तापर्यंत DHSच्या. तर तुम्हाला ह्या सर्व लिस्ट याच्यामध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळून जातील, तिथं तुम्हाला सर्व लिस्ट चेक करायला मिळतील. आणि हां, आत्ताची जी रिवाईज लिस्ट आलेली आहे ठाण्याची, ते एकदा चेक करून घ्या, ज्यांचे नाव आहेत त्यांनी डी व्हीला जा, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर ग्रुपमध्ये विचारू शकता.